अश्विनी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे साधी पण चवदार बटाट्याची झणझणीत भाजी. एक कुकर घ्यायचा. कुकरमध्ये तुम्हाला हवे तितके बटाटे तुम्ही शिजायला टाकू शकता. बटाट्यावरती पाणी टाकायचं. थोडंसं मीठ टाकायचं. मीठ टाकल्यामुळे बटाटे फुटत नाहीत. आता कुकरचं झाकण बंद करून बटाटे शिजवून घ्यायचे. आपले बटाटे शिजून झालेले त्याला थंड करून घ्यायचे. त्यानंतर बटाटे सोलून त्याला व्यवस्थित कापून घ्यायचं. फोडणीसाठी लागणारं साहित्य मिरची घ्यायची कापून. गॅसवरती कढई ठेवा. कढईमध्ये तेल टाका. तेल गरम झाले की त्यात मोहरी टाकायची. मोहरी छान तेलामध्ये तडतडली की आपण त्यात जिरं टाकायचं. जिरंही छान प्रकारे तडतडली की मिरची टाकायची. मिरची छान प्रकारे तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर आपण त्यात कढीपत्ता टाकणार आहेत. चवीनुसार मीठ टाकायचं. हळदी टाकायची. तेलात सर्व काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये बटाटे टाकणार आहोत. बटाटे व्यवस्थित तेलात मिक्स करून घ्या. तेलात व्यवस्थित बटाटे मिक्स झाले की झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं लो फ्लेमवरती छान बटाटे खरपूस होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. पाहू शकता. बटाटे छान आपले खरपूस झालेले आहेत. मिक्स करून घ्या व्यवस्थित. छान प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यावरती आपण कोथिंबीर टाकणार आहोत. कोथिंबीर टाकल्यानंतर आपली झणझणीत आणि चवदार बटाट्याची भाजी तयार आहे. अशाच नवीन